वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या मंगळागौरीमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या सुवर्णाजी आपल्याकडे आलेले आहेत. तर आम्हाला आनंद आहे तुम्ही आलेला आहात आणि नमस्कार. नाशिकहून खास आमच्या कार्यक्रमासाठी आलात याचा तर फार आनंद आहे. धन्यवाद. मग आता आज आजी जो पदार्थ करणार आहे तो सियाच्या आवडीचा आवडीचा आहे. हो हो का? हो, तिला खूप वेगवेगळे पदार्थ आवडतात करायला. संध्याजी आम्हाला फार आनंद आहे तुम्ही इथे आलात, नाशिकहून आलात खास. तुमचं स्वागत आहे. स्वयंपाकघरात जाऊया या. साडीला मॅचिंग बांगड्या घातल्यात वाटतं. सगळंच मॅचिंग आहे. मला मॅचिंग आवडतं करायला. हो का? वा, तुम्हाला आवड आहे असं नट्टा पट्टा जरा आवड आहे आणि मॅचिंगची तर भयंकर आवड आहे. हो हो, कधी कधी असं वेगवेगळं ठराविक दिवशी वगैरे हो, आम्ही नवरात्रात कंपनीत अशा आम्ही साडी डेज वेगवेगळ्या कलरच्या साड्या नेसतो. मग तेव्हा ही वेगवेगळी ज्वेलरी घालायला मिळते. बर आणि एकंदरीत उत्साही राहायला तुम्हाला आवडतं. आवडतं. मग आज पदार्थांनाही साहित्य एकमेकांना मॅचिंग आहे की काय? नाही, साहित्य तर वेगवेगळं आहे. वेगवेगळं आहे. पदार्थाचं नाव काय? याचं नाव लक्ष्मण आहे. लक्ष्मणे. पौष्टिक आहे म्हणे पदार्थ. आता तो कसा पौष्टिक आहे, त्याच्यामध्ये साहित्य नेमकं काय आहे, पोषण तत्व किती आहेत, कसे आहेत, हे सगळं आपल्याला कळेल. त्यासाठी आपल्याला लागेल साहित्य बघावं. घेऊन या लक्ष्मणेसाठी लागणारं साहित्य. दही, गव्हाचा कोंडा, भिजलेली हरभऱ्याची डाळ, हिंग, हळद, कढीपत्ता, गव्हाचं थोडंसं पीठ, कोथिंबीर, धने, जिरे, लसूण पेस्ट, लसूण, आलं आणि मिरची, तिखट, मीठ. बरं, तुम्ही गव्हाचं पीठ पण घेतलंय आणि गव्हाचा कोंडा पण घेतलाय. तर ऍक्च्युली आपण हे गव्हाचा कोंडाच वापरणार आहोत. पण त्याला बाइंडिंग साठी थोडस 1 चमचा गव्हाचं पीठ लागणार आहे. बर, गव्हाचा कोंडा जरा आम्हाला एक्सप्लेन करून हा. सांगा कसा असतो आणि कसा काढला जातो. गव्हाचा म्हणजे आपण जेव्हा गहू चाळतो ना त्याच्यातलं ते निघतं ना, खपली निघते. हा, तर ती अतिशय पौष्टिक असते आणि हा. त्याचा जनरली म्हणजे लोक वापर करत नाही, ती फेकून देतात. तर ती बरोबर. फेकण्याऐवजी त्याच्यापासून आपण लक्ष्मणे रेसिपी बनवतो वा, आणि फारच त्याच्यात खूप फायबर, कॅल्शियम असतं. छान. वा, बघा गव्हाचा कोंडा आपण ज्याला म्हणतो, आपण आता पॉलिश्ड फूड खाण्याच्या मागे मार्गे तो कोंडा आपण फेकून देतो हा, तर ते किंवा फेकून द्यायचा एक ट्रेंड आलेला आहे. हो पण त्या गव्हाच्या खपलीमध्ये, त्या गव्हाच्या कोंड्यामध्ये खरे सत्व असतात. हो. पण असे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला जरा जीवनसत्व मिळतात. हो ना? आणि कसं असायचं की पूर्वीच्या स्त्रिया म्हणजे कोंड्याचा मांडा करायचे करेक्ट. आणि ती पणजीपासून आजीपर्यंत, आजीपासून आईपर्यंत, आईपासून आपल्यापर्यंत. आपल्यापर्यंत आली. आणि हा जो वारसा आहे हा पुढच्या पिढीला पण कळावा बरोबर. आणि हे जे फास्ट फूडचं जमाना आहे त्याच्यातनं थोडासा जरा वेगळेपणा यावा. कसं थोडस कसं म्हणजे वेगळेपणा आला पाहिजे की थोडस म्हणतो ना, असं जर केलं ते फार छान होतं. थोडस जरा वेगळेपणा यावा म्हणून. चला, गव्हाचा कोंडा आपण वापरणार आहोत जो पौष्टिक आहे हो. आणि रेसिपी करणार आहोत लक्ष्मणे. साहित्य पाहिले, कृती पहिल्यांदा काय करूया. आता आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. बर, देतो तुम्हाला. हा, पट्टा गेला हो, येत होतं किंवा आता हा इथंच आहे की हो. चमचा लागेल, हे काखेत साहित्य कळसन गावाला वळसा.